नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षण सप्ताह 22 जुलै ते 28 जुलै 2024 या साप्ताहिक कार्यक्रमामधील दिवस दुसरा. यामध्ये मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस अहवाल लेखन कसे करावे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवस दुसरा, दिनांक 23 जुलै 2024. उपक्रमाचे नाव आहे मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस. आज शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस. आजच्या दिवशी आमच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक व विद्यार्थी व इतर सहकारी मिळून सर्वांनी निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली व आजच्या परिपाठात विशेष गणितीय परिपाठ घेण्यात आला. या परिपाठामध्ये विविध प्रकारचे उपक्रम घेण्यात आले. संख्यांचा डोंगर, संख्या वाचन, संख्यांचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम यासारखे विविध उपक्रम आजच्या परिपाठात अंतर्भूत करण्यात आले व आजच्या दिवशी गणित तज्ज्ञांची माहिती मुलांना देण्यात आली. यामध्ये गणिततज्ञ श्रीनिवासन रामानुजम, आर्यभट्ट, शकुंतला देवी, CR राव व थोर गणिततज्ञ आर्किमिडीज अशा थोर गणिततज्ञांची माहिती मुलांना सविस्तरपणे सांगण्यात आली. तसेच गणितीय कथाकथन यामध्ये देखील विविध प्रकारचे कथाकथन यांचे आयोजन करण्यात आले. शाळेतील शिक्षकाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला व गणितीय कोड्यांमध्ये मनोरंजक पद्धतीचे गमतीदार खेळ घेण्यात आले. यामध्ये गमतीदार चौरस 1 ते 9 पर्यंतचे अंक वापरून आडवी, उभी व तिरकी बेरीज 15 कशी येईल, गणितीय संगीत खुर्ची, अंकांची सबसिडी, डोके चालवा अशा पद्धतीचे गमतीदार गणितीय खेळ घेण्यात आले. हे सर्व उपक्रम घेताना विद्यार्थ्यांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात दिसून आला व गणिताबद्दलची भीती काहीशा प्रमाणात कमी झाल्याचे वाटले. संख्याज्ञान म्हणजे नेमके काय? एखाद्या विद्यार्थ्याने त्या इयत्तेच्या प्रारंभिक भाषा व गणित यांच्या क्षमता विकसित करणे म्हणजेच पायाभूत साक्षरता होय. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढील एका विषयात, पुढील एका व्हिडिओत. धन्यवाद.